वेलकम ऑल ऑफ यू. आपण आज पहा UPSCचं प्रिलिम्स ट्रेंड ॲनालिसिस बघणार आहे. त्याच्यामध्ये हिस्ट्रीचा सब्जेक्टबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. पहा, हिस्ट्रीमध्ये प्रामुख्याने जर आपण डिवाइड करायला गेलं तर 4 घटक आहेत. एक तर एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री आणि आर्ट अँड कल्चर. आर्ट अँड कल्चर मोस्टली एन्शियंट आणि मिडिवलचा कंबाईंड पार्ट आहे, जो की हिस्ट्रीचाच पार्ट आहे, बट आपण त्याला सेपरेटली पण ट्रीट करू शकतो. ठीक आहे. सो पहा, समजून घ्या की ट्रेंड ॲनालिसिस काय आहे, की हिस्ट्रीमध्ये कसे चेंजेस होत आलेले. पहिली गोष्ट, तुम्ही हिस्ट्रीसाठी कितीही रिसोर्सेस यूज करा, तुम्हाला काही क्वेश्चन असे सापडणार आहे की जे आपल्याला प्रिटेंड होतात की आपल्याला लक्षात येतं की हे मोर ऑफ ॲप्लिकेटिव्ह टाईपचे क्वेश्चन्स आहेत, राईट, की त्याच्यावरून काहीतरी वेगळं ॲप्लिकेशन करून, पण ते फॅक्च्युअली आपल्याला माहिती आहे ॲप्लिकेशन नाही, की ते फक्त कदाचित वेगळ्या सोर्सेसमधून असेल की किंवा डेप्थमध्ये असेल. सो इन डेप्थनेस पण देखील वाढलेला आहे. आज आपण या सिरीजमध्ये आपण तेच पाहणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे, तुम्ही कुठून प्रिपेअर करू शकता एटसेट्रा. ठीक आहे, तर सुरुवात करूया. पहा, तुम्ही जर हा ट्रेंड ॲनालिसिस पाहिला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, काय की 2013 पासून पहा, हे जे ग्रीन कलर आहे ते आर्ट अँड कल्चर आहे, जे मधला बार आहे तो मॉडर्न हिस्ट्रीचा आहे, आणि हा जो रेड कलरचा बार आहे तो एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीचा कंबाईन केलेला आहे. ठीक आहे. सो तुम्ही जर सुरुवातीला पाहिलं तर आर्ट अँड कल्चरवरती तुम्हाला फार फोकस दिसेल, आणि त्यानंतर आर्ट अँड कल्चर थोडं मीडियम रेंजला राहिलं, पण आणि आता सुद्धा ते मीडियम रेंजलाच आहे साधारणतः. तो साधारणतः अगोदर 20 क्वेश्चन्स होते, ते क्वेश्चन रिड्यूस येऊन लास्ट इयरला 11-12 क्वेश्चन आलेले आहे. साधारण 11 क्वेश्चन आहे टू बी प्रिसाइज. ठीक आहे. मग तुम्हाला दिसून येईल की आर्ट अँड कल्चर तेवढंच इम्पॉर्टंट आहे, की सुरुवातीला त्याच्यावर जास्त फोकस होता, पण नंतर त्यावर फोकस नाही. बट आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की सुरुवातीला एन्शियंट हिस्ट्रीवरती फार फोकस नसायचा, किंवा मिडिवल हिस्ट्रीवरती तर बिलकुल फोकस नसायचा. बरेच वर्ष मिडिवल हिस्ट्रीवरती क्वेश्चन पण नाही आहेत, पण गेल्या नजीकच्या काही काळापासून तुम्हाला लक्षात येईल, पर्टिक्युलरली 2019 पासून एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीवरती खूप सारे क्वेश्चन आलेत. आता हे नंबर ऑफ क्वेश्चन्स किती ते आपण पाहणारच आहोत, पण तुम्हाला लक्षात येईल की एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीवरती फार क्वेश्चन आहेत, आणि आर्ट अँड कल्चर सुद्धा एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीचा पार्ट कव्हर केला, विचारात घेतला तर लक्षात येईल की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आज एन्शियंट, मिडिवल हिस्ट्री आणि आर्ट अँड कल्चर. ठीक आहे. अगदी एक्झाम्पल पाहायचं झालं ना, लास्ट इयरला मॉडर्नमधून फक्त 2 क्वेश्चन आलेत, आणि ते पण सो प्रेडिक्टेबल, लाईक कम्पॅरेटिव्हली फार इझी क्वेश्चन होते. सो फार डिफिकल्ट लेवलचे नव्हते की जे स्पेक्ट्रममधून असू शकतील. ठीक आहे. सो कम्पॅरेटिव्हली फार इझी क्वेश्चन होते. डिफिकल्ट क्वेश्चन आले ते एन्शियंट आणि मिडिवल. मग तुम्ही म्हणसाल की सर एन्शियंट मिडिवल प्रिपरेशन करायला पण फार आहे. पहा, त्यात पण प्रेडिक्टेबिलिटी वाढत चालली आहे क्वेश्चनची, ते पाहूया आपण कशी. सो जर आपण डिव्हायडेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की एन्शियंट मिडिवलमध्ये 2023ला आलेले क्वेश्चन, सो साधारण 5-5 क्वेश्चन आलेले आर्ट अँड कल्चर मिळून. तर दोन्ही मिळून आर्ट अँड कल्चर, मिडिवल हिस्ट्री, एन्शियंट मिळून 10 क्वेश्चन, आणि मॉडर्न हिस्ट्रीवरती 2च क्वेश्चन. पहा, 2019 पासून पाहिलं तर मॉडर्न हिस्ट्रीमध्ये 6, 9, 7, 3 आणि 2 ट्रेंड सेट केला त्यांनी. 3, 2. सो एक तर हाय चान्सेस काय आहे की कदाचित हा ट्रेंड कंटिन्यू राहील. सो 2024मध्ये मॉडर्नवरती फार फोकस नसेल, किंवा ट्रेंड चेंज करायचा म्हणून एक कदाचित फोकस येईल, बट फोकस जरी आला तरी एकदम 2 वरून 10 वरती 12 वरती जंप होणार नाही. 2 वरून 5 वरती जंप होऊ शकते फार तर फार. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ सिम्पल आहे. पहा, की जर आधी मॉडर्न तुम्हाला फोकस करायचा असेल तर मॉडर्नचे मॅक्सिमम 5 क्वेश्चन येतील, या अनुषंगानेच फोकस करावा लागेल, फार नाही. सो इन डेप्थ पण जायची गरज नाही. त्यातले पण हॉट टॉपिक्स कोणते आपण ते काढायचे, कारण का लास्ट 2 इयर्समध्ये त्याच्यावरती फोकस फार कमी झालेला आहे. तो अगदी 2 आणि 3 वरती आलेला आहे. पहा, 2 क्वेश्चन आणि 3 क्वेश्चन्सवरती. ठीक आहे. सो त्यानंतर पण इकडे पहा तुम्ही एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीवरती, आर्ट अँड कल्चरवरती. सो दोन्हीची जर टोटल केली तर 2023मध्ये 10 क्वेश्चन्स, 2022मध्ये 14 क्वेश्चन्स. ठीक आहे. त्यानंतर 2021मध्ये 11 क्वेश्चन्स, 2020मध्ये 10 क्वेश्चन. सो वाढत चाललेली समजून घ्या. ठीक आहे. आता इथं 10 सुद्धा वाढलेले आहेत, कारण का इथं टोटल नंबर ऑफ क्वेश्चन हिस्ट्री ॲज सच टॉपिकमधूनच कमी झाल्यात, जे की 12 आहेत. या अगोदर हिस्ट्री ॲज अ टॉपिकमधून किती यायचे? 17, 18, 19 क्वेश्चन येत होते. ठीक आहे. सो जर टोटल हिस्ट्रीमधून किती क्वेश्चन आले तर 2020 साली ते क्वेश्चन आलेत 19, 18, 17 आणि 2023मध्ये 12च क्वेश्चन आलेत. आणि माझं असं एक्सपेक्टेशन आहे किंवा माझं असं म्हणणं आहे की ह्यावेळेस पण हा ट्रेंड असाच राहील, साधारण 12 ते 14 क्वेश्चन्स. कारण का
आता ते फार फ्लेक्झिबल, कारण का त्यांना लक्षात आलं की याच्यामध्ये कदाचित हिस्ट्री ऑप्शनल असलेल्या स्टुडंट्सला कदाचित जास्त फायदा होतोय, अदर स्टुडंट्सला होत नाहीये, त्यामुळे अननेसेसरीली मेरिट देखील डाऊन येतोय. सो काही रिझन असू शकतं, एटसेट्रा, एन नंबर ऑफ रिझन, परंतु हिस्ट्री त्यांना लिमिट करायचं आहे 12 ते 14 क्वेश्चन आणि यावरती स्टेबल राहतील ते. ठीक आहे. बट त्यांनी काय वाढवले जास्त, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक यासारख्या गोष्टीवर जास्त भर दिला आहे, की जे कशासाठी त्यांना इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी पण हीच पोस्ट आहे. आणि उद्या जाऊन कदाचित IRTS टेक्निकल झालं, सो टेक्नॉलॉजी बेस्ड, तर त्यासाठी पण प्रिलियम कॉमन असण्याचे चान्सेस आहेत, की ज्यांनी आधी नोटिफिकेशन काढलं होतं पण कॅन्सल केलं. सो कदाचित टेक्नॉलॉजीचा थोडासा पार्ट वाढेल. सो फॉरेस्ट सर्व्हिस आणि टेक्नॉलॉजी असेल, बट म्हणजे एन्व्हायरमेंट, जॉग्राफीवर फोकस असेल, सो हिस्ट्रीवरती फोकस थोडा कमी झालेला दिसून येतो. आणि जो काही फोकस येतो एन्शियंट, मिडिवल आणि आर्ट अँड कल्चरवरती. मग त्याचेच एक्झाम्पल पाहूया आपण कसे आहेत आणखीन. ठीक आहे. सो पहा, मग एन्शियंट मिडिवलमध्ये काय, सुरुवातीला इंट्रोडक्शन टू एन्शियंट हिस्ट्री, जनरल क्वेश्चन्स, याचे एक्झाम्पल पण देखील पाहणार आहोत. सो त्याच्यावरती 2011 ते 22 पर्यंत किती क्वेश्चन आले, 2023ला कशातून क्वेश्चन आलाय ते आपण ट्रेंड पाहतोय. ठीक आहे. सो साधारण 4 क्वेश्चन आलेत. हरप्पन सिव्हिलायझेशनवरती 4 क्वेश्चन आलेत. वेदिक पिरियडमध्ये ह्या आता मेन्सला पण होता यावेळेस क्वेश्चन. ठीक आहे. यावरती 2 क्वेश्चन आलेत. मौर्यन एजमध्ये 4 क्वेश्चन आलेत. जैनिझम, बुद्धिझमवरती 4 क्वेश्चन आले. आता पहा इथे काय, जैनिझम, बुद्धिझमवरती 4 आहेत आणि प्लस जैनिझम, बुद्धिझमचा आर्ट अँड आर्किटेक्चर ना त्याच्यावरती 4-5 क्वेश्चन आहे. म्हणजे आतापर्यंत टोटल खूप सारे क्वेश्चन्स आहेत. आणि ह्याच वर्षी 2 ते 3 क्वेश्चन डायरेक्ट जैनिझम, बुद्धिझमवरती होते. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, की जैनिझम, बुद्धिझमवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर गुप्ता पिरियड. सो हॉट टॉपिक जर पाहायला गेलं तुम्ही तर हरप्पन सिव्हिलायझेशन, मौर्यन एज, जैनिझम, बुद्धिझम आणि गुप्ता पिरियड यावरती सगळ्यात जास्त. आणि मग आर्ट अँड लिटरेचर एटसेट्रा यावरती पण क्वेश्चन आलेले आहेत 3. बट मग आपल्याला एन्शियंट हिस्ट्रीचे जर आपल्याला हॉट टॉपिक्स काढायचे असतील तुम्हाला लक्षात येईल कोणते कोणते आहेत. सो या टॉपिक्सवर जास्त आपल्याला लक्ष द्यायचं ते म्हणजे हरप्पा. आता हरप्पाची हिस्ट्री का फार, येस असू शकते हिस्ट्री, बट जास्त फोकस हिस्ट्रीपेक्षा आर्ट अँड कल्चरवर असला पाहिजे, की कुठे काय सापडतं हरप्पामध्ये. ठीक आहे. एक्सकॅव्हेशन्स कुठे झालेत, करंट अफेअर बेस देखील क्वेश्चन असू शकतो, की फॉर एक्झाम्पल आता पार्लमेंटवरती अशोक चिन्ह, अशोक स्तंभाची मूर्ती इस्टॅब्लिश केली, त्या रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. सो हे हरप्पामधलं नाही, बट सांगतो की कसा करंट अफेअरचा रिलिव्हन्स आहे. राईट. सो आता हरप्पामध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये, सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला एक्सकॅव्हेशन्स दिसून आले, तर राखीगरीमध्ये त्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, राखीगरीमध्ये काय काय सापडलेले. सो अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहत होतो की कोणते इम्पॉर्टंट आहे हरप्पा झाल्यानंतर वेदिक पिरियडमध्ये. वेदिक पिरियडमध्ये मोर ऑफ ए फिलॉसॉफी ही जास्त इम्पॉर्टंट आहे, की फिलॉसॉफिकल अप्रोचेस काय काय त्याच्यावरती क्वेश्चन येतात. बट त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट आहे जैनिझम आणि बुद्धिझम. जैनिझम याच्यावरती खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत. ते 4 होतं ना, ते 4 ईच असतील कदाचित. ठीक आहे. मग याच्यावरती काय बघा क्वेश्चन, एकतर याची हिस्ट्रीवरती पण क्वेश्चन आहे, जैनिझम बुद्धीच्या फिलॉसॉफीवरती पण क्वेश्चन आहे, आणि जैनिझम बुद्धिझम रिलेटेड आर्ट अँड कल्चर आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन आहे. आणि या तिन्हींचा फरक काय आहे, या तिन्हींचा फरक मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू समजून सांगणार आहे. 2 मिनिट वेट करा फक्त. ठीक आहे. सो त्यानंतर नेक्स्ट जैनिझम, बुद्धिझम झालं. त्यानंतर गुप्ता पिरियडवरती फोकस आहे. थोडा पोस्ट मॉडर्न किंगडम जे आहेत हिस्ट्रीवर, का आर्ट नाही फार, बट पोस्ट मौर्यन जे हिस्ट्री आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन आलेले आहेत. बट गुप्ता पिरियडमधले तुम्हाला आर्ट अँड कल्चर प्लस हिस्ट्री याच्यावरती क्वेश्चन दिसून येतील. मग मिडिवलमध्ये आलो आपण तर अर्ली मिडिवल पिरियड, ज्याला आपण 7th 18th सेंचुरी म्हणतो, त्यावरती क्वेश्चन येतील. दिल्ली सल्तनतवर आजकाल जास्त क्वेश्चन आहेत. पहा, मुघल सल्तनतवरती जास्त क्वेश्चन दिसत नाही आहेत, बट दिल्ली सल्तनतवरती क्वेश्चन, नंबर ऑफ क्वेश्चन वाढायला लागलेत. आणि ते क्वेश्चन कशा टाईपचे वाढायला लागले, दोन्ही अँगलनी, की त्याची हिस्ट्री काय आहे आणि त्या हिस्ट्रीमध्ये किंगडम्स विचारायला लागलेत. किंग आणि किंगडम्स, किंगचे राजांची नावं आणि किंगडम्स पण विचारायला लागलेत. अगदी त्याच्यामध्ये सध्या तुम्हाला दिसून येईल की जोड्या लावायला ओव्हर सुद्धा येऊन गेलेले, लाईक चंगेल खानासोबत कोण कंटेम्पररी होतं. सो अशा टाईपचे क्वेश्चन पण यायला सुरुवात झालेली. म्हणजे कोणासोबत कोण कंटेम्पररी इकडून कळतं, कोणत्या 2 माणसांमध्ये वॉर झालं, ती 2 माणसं समकालीन कंटेम्पररी म्हणून त्यांच्यामध्ये वॉर झालं ना, यावरून लक्षात येतं. ठीक आहे. सो अशा टाईपचे क्वेश्चन पण विचारायला सुरुवात झालेली आहे. सो हिस्ट्रीमध्ये किंग्स म्हणजेच काय, पॉलिटी ज्याला म्हणतो आपण, हिस्टॉरिकल पॉलिटी देखील क्वेश्चन यायला लागलेला आहे. इकॉनॉमीवरती सुद्धा तुम्हाला दिसतील क्वेश्चन. ठीक आहे. आणि मेन्समध्ये सुद्धा क्वेश्चन यायला लागलेले आहेत यात. त्यानंतर रिजनल किंगडम्सवरती क्वेश्चन यायला लागले, का पाला, सेना. जसं लास्ट इयरला पेरिंग करायला विचारलं होतं की कुठलं किंगडम कोणत्या एरियामध्ये, त्याची कॅपिटल काय असू शकते, अशा टाईपचं क्वेश्चन जे रिजनल किंगडम्स होते.
विजयनगरा. तुम्हाला आढळून येईल की दरवर्षी ऑलमोस्ट एक क्वेश्चन होता विजयनगरा, बट विजयनगरामध्ये आता विचारलेल्या क्वेश्चनची टाईप चेंज झालाय. तो काय टाईप चेंज झालाय तो मी तुम्हाला 2च मिनिटात सांगतो, ठीक आहे. त्यानंतर पहा भक्ती आणि सुफी मुवमेंट. जसं एन्शियंटमध्ये जैनिझम बुद्धिझमवर क्वेश्चन आहे, तसं सगळ्यात जास्त भक्ती आणि सुफी मुवमेंटवर क्वेश्चन आहेत मिडिवलमध्ये. त्याच्यावरती फार क्वेश्चन येणार आहेत, ठीक आहे. मुघल पिरियडवरती पण मोठ्या प्रमाणात क्वेश्चन आहे, पण मुघल पिरियडमध्ये मोर ऑफ ए मुघल पिरियडमध्ये असेल रिफॉर्म्स असतील, लढाया असतील, त्याच्यावर म्हणजे पॉलिटी असेल, यावरती जास्त प्रकारात भर दिलेला आहे. ॲट द सेम टाईम त्याच वेळेस साऊथ इंडियामध्ये सुद्धा काय चाललं होतं त्यावर देखील क्वेश्चन आहे, ठीक आहे. आणि मग येऊया मॉडर्नकडे. पहा मॉडर्न हिस्ट्रीमध्ये ॲडव्हेंट ऑफ युरोपियन्स. मग ॲडव्हेंट ऑफ युरोपियन्स म्हणजे काय, की कोणत्या सिक्वेन्सने आले होते, कोण कोण आले होते, पोर्तुगीज, त्यांच्या फॅक्टरीज कुठं कुठे, यावरती फार क्वेश्चन आलेले दिसतात की फॅक्टरीज. मग सुरुवातीला जो स्पेक्ट्रमचा पार्ट आहे त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. 2-3 क्वेश्चन, जास्त नाही. ब्रिटिश एक्सपान्शन इन इंडिया म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो अनेक वॉर्स झाले. फॉर एक्झाम्पल अँग्लो फ्रेंच वॉर, अँग्लो म्हैसूर वॉर, अँग्लो मराठा वॉर, बरोबर, बेंगॉलचे वॉर, ज्याला प्लासीची लढाई म्हणतो, बॅटल ऑफ बक्सार म्हणतो आपण, अँग्लो नेपाळ, हे जे ब्रिटिशांनी एक्सपान्शन केलं सो ते वॉर्स, त्याच्यावरती फार काही क्वेश्चन दिसत नाही. बट तुम्ही ऑलवेज प्रिपेअर राहिली पाहिजे याची पॉसिबिलिटी आहे. आणि त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, 3-4 गोष्टी पाठ करायचं की वॉर कधी झालं, कोणामध्ये झालं, त्याचे चार्ट जरी बनवलं ना, एका पेजवर चार्ट तयार होतं मोठ्या पेजवरती, आणि तो एकदा चार्ट वाचला की तुम्हाला जास्त डिटेलमध्ये गरज नाही. मग त्या चार्टमध्ये काय करायचं असतं की वॉर कोणामध्ये झालं, किती नंबरचं वॉर होतं, ते कोणत्या साली झालं, ते पण सिक्वेन्शियली कळून येतं. ते कोणामध्ये झालं, की त्यावेळेस कोण होतं, ठीक आहे, त्याचे रिझन्स काय होते आणि त्याचं आउटकम काय आलं, किंवा कोणता तह तयार झाला की ॲग्रीमेंट झालं. सो त्या टाईपचे क्वेश्चन येतात आणि हे चार्ट बनवला तर की ते क्वेश्चन टॅकल होऊ शकतात. त्यानंतर इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ द ब्रिटिश इंडिया, याच्यावरती तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात क्वेश्चन दिसतील इकॉनॉमिक पॉलिसीवरती. कारण का अगोदर त्याच्यावरती इम्फेसिस होता, इकॉनॉमिक पॉलिसीज, रेव्हेन्यू पॉलिसीज, फॉरेन पॉलिसीज ऑफ ब्रिटिश इंडिया. त्यानंतर अनेक्सेशन पॉलिसी, ज्या काही टाईपची धोरणं स्वीकारली गेली होती त्या सगळ्या धोरणांवरती क्वेश्चन आलेले दिसतात. आणि इकॉनॉमिक पॉलिसी म्हणजे काय, की ट्रेड संदर्भात काय पॉलिसी होती, रेव्हेन्यू संदर्भात काय पॉलिसी होती, सेटलमेंट, रेव्हेन्यू सेटलमेंट सिस्टीम काय होती, ते सगळं इथे येईल. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस आफ्टर 1857च्या उठावानंतर काय चेंजेस झाले, पर्टिक्युलरली ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, रेव्हेन्यूमध्ये, मिलिटरीमध्ये, सिव्हिल सर्व्हिसमध्ये, त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात क्वेश्चन दिसतील. पण हे जे क्वेश्चन आहे ना, हे ट्रॅडिशन आहे थोडी ओल्डर आहे, म्हणजेच 2013 ते 15 पर्यंत साधारणपणे. सो त्या काळात, सुरुवातीच्या काळात ह्यावरती जास्त क्वेश्चन होते, नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात यावर क्वेश्चन आपल्याला दिसत नाही, ठीक आहे. त्यानंतर बघा पीझंट्स अँड ट्रायबल मुवमेंट्स, याच्यावर मात्र तुम्हाला क्वेश्चन दिसायला लागतील 2019 नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती. सो हा टॉपिक एक इम्पॉर्टंट होऊन जातो. त्यानंतर सोशिओ रिलिजियस रिफॉर्म्स मुवमेंट्स, हे चुकून झाले, ठीक आहे. सोशिओ रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट्स म्हणजे काय, आपल्याला सर्वांना माहिती आहे, राजा राममोहन राय असतील, ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, हे देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि हे मेन्ससाठी देखील इम्पॉर्टंट आहे. सो हे 2 टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीने करायचे आणि याच्यातल्या फॅक्च्युअल गोष्टी आपल्याला माहिती आहे त्या स्पेक्ट्रमच्या शेवटच्या पानामध्ये दिलेल्या दिसून येतील. यांचे न्यूजपेपर्स कोणते आहेत, कोणी कोणतं बुक ओपन केलं, कोणी कोणती ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश केली, कोणी कोणत्या सोशल इव्हेंटसाठी काम केलं, फॉर एक्झाम्पल सती प्रथेवरती कोणी काम केलं, विडो रिमॅरेज प्रथेवरती कोणी काम केलं, एटसेट्रा. त्यानंतर इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे काय, 1905 ते 1900, मग स्वदेशी मुवमेंट पासून तर 1918 पर्यंतचा जो गांधीयन पिरियडच्या सुरू होण्याच्या पूर्वीचा जो काळ आहे त्याच्यावर पण सुरुवातीच्या टाइमला तुम्हाला जास्त प्रमाणात क्वेश्चन दिसतील, नंतरच्या काळात नाही. कारण बऱ्याच वेळा याच्यामध्ये अधिवेशनावरती पण क्वेश्चन दिसून आलेले आहेत. कारण का, एकदा 1907ची सुरत स्प्लिट झाली तर 1916 पर्यंत काही ऍक्टिव्हिटी नाही अशा फारशा, ठीक आहे. सो याच्यावरती आता क्वेश्चन फारसे यायला सुरुवात बंद झालेले. त्यानंतर इंडियन नॅशनल मुवमेंट 2, याच्यावरती मात्र मोठ्या प्रमाणात तुम्हाला क्वेश्चन दिसतील आणि नंतरच्या काळात पण मोठ्या प्रमाणात क्वेश्चन दिसतील, ज्याला आपण गांधीयन इरा असं म्हणतो. ही गांधीयन इराची पहिली फेज आहे, ठीक आहे. बट आता हे डिस्कशन फार इम्पॉर्टंट का नाही, कारण ट्रेंड कसा चेंज होत आलाय, मॉडर्न हिस्ट्रीवरती फार क्वेश्चन्स नाहीये, ठीक आहे. इंडियन नॅशनल मुवमेंट पार्ट 3 म्हणजे गांधीयन इराचा पार्ट 2 याच्यावर पण क्वेश्चन, म्हणजे शेवटचं डिकेट सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट नंतर. यातून जर तुम्ही रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1909, 19 आणि 35 वजा केले तर त्यामुळे हे क्वेश्चन आहे, कारण ते ऍक्ट सेपरेटली काउंट केलेले ते क्वेश्चन्स, ठीक आहे.
मग त्यानंतर काय बघा, डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशनवरती आलेलं आहे, म्हणजे कोणते कोणते कमिशन्स आले आणि त्या कमिशन्सने काय रिपोर्ट दिले. हा आधीच्या काळात पण क्वेश्चन्स होते, यावर आताच्या काळात पण क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज इन मॉडर्न हिस्ट्री, आणि यावर तर अलीकडच्या काळात त्याच्यावरती क्वेश्चन यायला सुरुवात झालाय. यामध्ये कंपल्सरीली एक क्वेश्चन यायला सुरुवात झालेला आहे, ऑलमोस्ट कंपल्सरीली. टिळकांवरती तरी क्वेश्चन येईल, ईश्वरचंद्र विद्यासागरांवरती तरी क्वेश्चन येईल. दरवर्षी एक क्वेश्चन ऑलमोस्ट, ना असं काही कंपल्शन कोणी करू शकत नाही, पण ऑलमोस्ट दरवर्षी एका पर्सनॅलिटी बेसवर क्वेश्चन यायला सुरुवात झालेला आहे. हा मागच्या 2-3 वर्षाचा ट्रेंड आहे. कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट्स म्हणजे काय, की जे रेग्युलेटिंग ऍक्ट्स आहेत, अगदी रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 पासून 73, पिट्स इंडिया ऍक्ट 84, त्यानंतर 93, त्यानंतर 1803, 1813, 1833. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे 1803 नाही आहे, 1813, 33, 53, त्यानंतर 1861, 1893, 1909, 1919 आणि 1935 हे सगळे कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट आहे. आणि पुढे जाऊन 1947ला इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट आला आणि त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आलं. तर ही म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट. पर्टिक्युलरली टू बी प्रिसाइज जर व्हायचं असेल आपल्याला, तर कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली 1861 पासून. कॉन्स्टिट्यूशन किंवा लेजिस्लेचर यायला सुरुवात झाली. सो तिथून पुढे पार्लमेंटरी सिस्टीम यायला सुरुवात झाली. सो तिथून पुढे जास्त फोकस असतो क्वेश्चनचा. आणि त्यातली त्यात 1919चा ऍक्ट, 1935चा ऍक्ट चांगल्या पद्धतीने करून ठेवा, त्यावरती क्वेश्चन्स येतात. सो अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, ट्रेंड. मग आता काही क्वेश्चन्स बघूया की जे फॉर एक्झाम्पल्स. पहिलं, which of the following region was a Dhanakataka which flourished as a prominent Buddhist center under the Mahasanghikas located. हा क्वेश्चन काय बघा, बुद्धिझमचा क्वेश्चन आहे, बुद्धिस्ट सेंटर विचारले, बट हिस्ट्रीवर डिपेंड केलाय त्यांनी. कारण का, एक तर ही टर्म तुम्हाला माहिती असली पाहिजे. या टर्म म्हणजे काय, अमरावती एरिया. अमरावती म्हणजे महाराष्ट्रातलं नाही, अमरावती एरिया जो की आंध्र प्रदेशमधला आहे, म्हणून तर आंध्रा उत्तर द्यायचं. ठीक आहे. बट तुम्हाला जर महासंघिकाच कुठं असतील, अंडर द महासंघिकात, त्यावरून पण हिंट मिळू शकते. म्हणून मी म्हटले हे हिस्टॉरिकल कंटेक्स्ट बेस्ड क्वेश्चन आहे. बट ठीक आहे, हा बुद्धिझमचा क्वेश्चन आहे. सो अशा प्रकारचा क्वेश्चन येतो. नेक्स्ट, विथ रेफरन्स टू द एन्शियंट इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहा, द कन्सेप्ट ऑफ द स्तूपा इज द बुद्धिस्ट इन ओरिजिन. पुन्हा बुद्धिझमवरती क्वेश्चन आहे, पण बुद्धिझमच्या स्तूपावरती क्वेश्चन आहे. सो बुद्धिस्ट आर्ट अँड आर्किटेक्चरवर क्वेश्चन आहे. बुद्धिस्ट आर्ट अँड आर्किटेक्चर, आर्ट अँड कल्चर म्हणा. सो आर्ट अँड आर्किटेक्चरवर क्वेश्चन आहे. सो बुद्धिझमवरतीच क्वेश्चन आहे, बट आर्ट अँड कल्चरवरती क्वेश्चन आहे. राईट. सो अशा प्रकारे. दुसरं, स्तूपा वॉज जनरली अ रिपॉझिटरी ऑफ रिलिक्स. रिपॉझिटरी ऑफ द रिलिक्स म्हणजे काय, जनरली इथं वर्डला अंडरलाईन करा. पण जनरली म्हटलं म्हणजे लाईक जनरली असू शकतं. सो हाय चान्सेस आहे हा क्वेश्चन लाईक हे स्टेटमेंट चुकीचं असू शकतं का, नाही, हे स्टेटमेंट बरोबरच असलं पाहिजे. सी लॉजिक्स काय कसे बघा, मला हे सांगायचं की एक तर बुद्धिस्ट आर्ट अँड कल्चरवरती ते येतोच क्वेश्चन, पण त्यात पण आपले लॉजिक संपलेलं नाही. सो तुम्ही होप नका लूज करू. लेट क्वेश्चनचे डिफिकल्ट पॅटर्न आल्यात आणि आता कसं करायचं आहे. ठीक आहे. सो तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. त्यांनी काय सांगितलं की स्तूपाचं ओरिजिन साधारणतः बुद्धिस्ट इन ओरिजिन आहे. का बरं, बुद्धिझमच्या अगोदर स्तूपा नावाची कन्सेप्टच नव्हती का. वी डोंट नो. राईट. सो आपल्याला माहित नाही, कदाचित असू शकते, आहे एव्हिडन्सेस, बट तुम्ही जर विचार केला माहित नाही तरी असं पण म्हणू शकतो की असू शकते ओरिजिन. सो हे स्टेटमेंट तर चुकते आणि इथं जनरली म्हटले म्हणजे हे स्टेटमेंट तर बरोबर येते. ठीक आहे, पहिलं नाही समजू शकलो, दुसरं स्टेटमेंट तर कळतंय बरोबर आहे जनरली म्हटले. जर ते बरोबर आहे तर नन ऑफ द अबव उत्तर येणार आहे का, नाही. दुसरा पहिल्याचा अंदाज लागला की पहिलं स्टेटमेंट चुकलेलं आहे, तर ऑल 3 बरोबर येऊ शकतं का, नाही. मग आपल्याकडे राहिलं 50%. आणि अगोदर पण 50% तुम्हाला येतच होतं ना. म्हणजे काय, एकतर हा ऑप्शन असू शकतो, म्हणजे हे फक्त बरोबर असू शकतं, किंवा 2 ऑप्शन असू शकतो, हे बरोबर असो किंवा चूक असू शकतं. मग स्टेटमेंट काय बघा, स्तूपा वॉज अ व्होटिव्ह अँड कमेमोरेटिव्ह स्ट्रक्चर इन अ बुद्धिस्ट ट्रॅडिशन. कमेमोरेटिव्ह म्हणजे काय, एक प्रकारे स्मारक आहे. आता बघा त्यांनी काय म्हटलं, स्तूपा वॉज जनरली रिपॉझिटरी ऑफ रिलिक्स. रिलिक्स म्हणजे काय, अवशेष. जर आपण हे स्टेटमेंट बरोबर आहे तर स्तूपामध्ये अवशेष ठेवलेले आहेत, तर ऑब्विसली जर ते अवशेष ठेवले तर एक प्रकारे स्मारक होऊन जाईल ना. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे, तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे, आणि म्हणून आन्सर ओनली 2 आहे. समजून घ्या मी कसं सोडवले. सो तुम्हाला बुद्धिस्ट आर्ट हा तर ट्रेंड सेट करायचाच आहे, की तुम्हाला बुद्धिस्ट आर्ट अँड आर्किटेक्चर चांगलंच करायचं, हा ट्रेंडच आहे. क्वेश्चन येतोच त्याच्यावरती, बट ॲट द सेम टाइम क्वेश्चन सोडवण्यासाठीचं जे लॉजिक्स आहेत ते सोडून हे करायचं नाही. ते लॉजिक्स आज पण युजफुल आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता पहा, सोल्स आर नॉट ओनली द प्रॉपर्टी ऑफ ॲनिमल अँड द प्लांट लाईफ.
but also the rocks, running, water and many other natural objects not looked on as living by other religious sects. सो त्यांनी सांगितलं हे कोणत्या धर्माचं उदाहरण आहे, तुम्हाला काय वाटतं की कोणत्या धर्माची ही फिलॉसॉफी आहे की फक्त माणसामध्ये किंवा ॲनिमल्समध्ये जीव असतो असं नाही, तो वनस्पतींमध्ये देखील जीव असतो, ह्या दगडांमध्ये देखील जीव आहे, रॉक्समध्ये पण आहे त्यांनी असं म्हटले, त्याच्यामध्ये रनिंग वॉटर पाण्यामध्ये पण आहे आणि खूप साऱ्या नॅचरल ऑब्जेक्ट्समध्ये सुद्धा जीव आहे असं म्हटलं. याचा अर्थ काय, एक्स्ट्रीम गोष्ट सांगितलेली याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल जर प्लॅन्ट लाईफमध्ये जीव आहे तर याचा अर्थ काय की तुम्ही ॲग्रिकल्चर करायचे नाही, आणि ॲग्रिकल्चर करताय म्हणजे प्लॅन्ट तोडताय ना, सो नो ॲग्रिकल्चर इनडायरेक्टली म्हटले. आणि असं कोणी सांगितलं होतं फक्त जैनिझमने, एक्स्ट्रीम पाथ, कारण बुद्धिझम मिडल मार्ग सांगतो, सो जैनिझम. सो एक तर आपल्याला हे पण माहिती आहे बुद्धिझम असेल किंवा जैनिझम या दोन्हीपैकी एक उत्तर असण्याचे चान्सेस हाय, आणि त्यातलं आपल्याला माहिती आहे बुद्धिझम मिडल पाथ सांगतं, एक्स्ट्रीम नाही बी उत्तर. सांगण्याचं उद्दिष्ट काय, इथं फिलॉसॉफीवर क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगितलं जैनिझम बुद्धिझमवरती क्वेश्चन असतातच, आणि 3 टाईपचे क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर 1 हिस्ट्री, क्वेश्चन नंबर 2 फिलॉसॉफी, आणि क्वेश्चन नंबर 3 आर्ट अँड आर्किटेक्चर किंवा कल्चर. सो बुद्धिझमवरतीच हे 3 टाईपचे क्वेश्चन आहे, बुद्धिस्ट आर्ट अँड कल्चर, बुद्धिस्ट हिस्ट्री आणि बुद्धिस्ट फिलॉसॉफीवरती क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विथ रेफरन्स टू द एन्शियंट साऊथ इंडिया, कोरकाई, पुंपुहार आणि मुचिरी वेर ऑल्सो नोन ॲज. आता समजून घ्या की दरवर्षी हा एक नवीन ट्रेंड येत चाललाय की टर्म्सवरती क्वेश्चन विचारायचे. टर्म्स की हिस्ट्रीमध्ये काय काय टर्म्स आहेत त्या टर्म्सवरती क्वेश्चन विचारले जातात की काय टर्म्स आहे साधारणपणे. ठीक आहे. सो हे ज्या एन्शियंट आणि मॉडर्नमध्ये नाही, ठीक आहे, एन्शियंट आणि मिडिवलमध्ये ज्या टर्म्स आहेत ना त्यावर क्वेश्चन विचारले जातात, आणि आर्ट अँड कल्चर रिलेटेड पण पर्टिक्युलरली जास्त टर्म्स विचारले जातात त्या म्हणजे पॉलिटी आणि इकॉनॉमी संदर्भात. ठीक आहे, इकॉनॉमी संदर्भात त्याहून जास्त इकॉनॉमिकल टर्म्सचा जास्त फोकस आहे, हे लक्षात घ्या. हे ॲनालिसिस आहे ॲक्च्युली की तुम्हाला उत्तर सोडवताना काय गरजेचं आहे, तुम्हाला स्टडी करताना सुद्धा काय गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे की एन्शियंट आणि मिडल हिस्ट्रीमध्ये येणाऱ्या नवीन नवीन टर्म्स, त्यातली त्यात पॉलिटिकल टर्म्स किंवा हिस्टॉरिकल टर्म्स. पॉलिटिकल म्हणजे काय, ॲडमिनिस्ट्रेशनचे वेज, ठीक आहे, बट त्यातले त्यात इकॉनॉमीच्या टर्म्स लक्षात ठेवायचे की कॉईन्सला काय नाव होती, सिटीजला काय नाव होती, पोर्ट्स असतील, बंदरं ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, त्यानंतर लँड रेव्हेन्यू मेथड्स असेल, जमिनी, ह्या सगळ्या इकॉनॉमिकल बाजू आहे त्याची नावं काय असतील ते लक्षात ठेवायचे, आणि हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. जसं त्यांनी सांगितलं श्राईन्स ऑफ जैन तीर्थंकरा, हे तर रिलिजियस नाव आहे, सो मोस्टली नसते, ठीक आहे, रिलिजन. सो एक तर राहिलं कॅपिटल सिटीज, सेंटर्स ऑफ आयर्न अँड स्टील मेकिंग. सो तुम्हाला हे शोधायचं की साऊथ इंडियामध्ये आयर्न अँड स्टील मेकिंग आहे का मोठ्या प्रमाणात, हे लक्षात घ्या. सो जनरली अंदाज लावायचा, आणि त्यावेळेस पण हे 3 सेंटर्स आयर्न अँड स्टील मेकिंगचे फेमस आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. सो याचं उत्तर पोर्ट्स आहे नसेल माहिती तर नाही सोडवायचं आहे, बट सांगतो जनरली हे टर्म्सवरती क्वेश्चन येतात. ठीक आहे. आणखीन एक क्वेश्चन बघा, हे मी जे आत्ता घेतलेत नाही सगळे 2023चे क्वेश्चन आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन्स द प्रॅक्टिस ऑफ वतकी रिच्युअल, वतकी रुट्टल, किरुट्टल म्हणा, किरुचल म्हणा, एटसेट्रा. पण बट जर याची फोड केली आपण थोडीशी, वट की रिच्युअल, इरिच्युअल ॲज मेन्शन इन द संगम पोयम्स. पुन्हा एकदा टर्मवरती क्वेश्चन आला, लक्षात ठेवा, टर्म्सवरती. सो एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीमधले टर्म्स, पर्टिक्युलरली साऊथ इंडियामधले टर्म्स, आणि ते कुठून वाचायचे हे पण सांगेल मी. पर्टिक्युलरली साऊथ इंडियनमधले टर्म्स तुम्हाला करणं गरजेचं आहे, त्यावरती क्वेश्चन येतात, त्याची सेपरेट लिस्ट बनवावी लागते. इथं म्हणले किंग्स एम्प्लॉईंग वुमेन बॉडीगार्ड्स, वुमेन बॉडीगार्ड्स, लर्नड पर्सन्स असेंब्लिंग इन रॉयल कोर्ट्स टू डिस्कस द रिलिजियस अँड फिलॉसॉफिकल मॅटर्स, यंग गर्ल्स कीपिंग वॉच ओव्हर ॲग्रिकल्चर फील्ड अँड ड्रायव्हिंग अवे द बर्ड्स अँड ॲनिमल्स. पहा, तुम्हाला वाटतं का हिस्ट्रीमध्ये ही गोष्ट फार मेन्शन केलेली असेल, रिलिजियस अँड फिलॉसॉफिकल मॅटर्स. थेन द किंग डिफिटेड इन अ बॅटल कमिटिंग अ रिच्युअल. सो नावातच दिसते ना ही काहीतरी रिच्युअल आहे, आणि हे पण रिच्युअल आहे, रिच्युअल सुसाईड बाय स्टार्विंग हिमसेल्फ टू द डेथ. सो हे उत्तर आहे, नसेल माहिती तुम्हाला एक्झॅक्ट माहिती असलं पाहिजे, अदरवाईज सोडून द्यायचा आहे विषय. ठीक आहे. पण सांगतो काय, टर्म्सवरती क्वेश्चन येतात, ते कसे सॉल्व्ह करायचे पुढे मी जेव्हा सांगेल तुम्हाला, क्वेश्चन घेऊन येणार आहे त्यावेळेस. नेक्स्ट, आता हा क्वेश्चन आहे मिडिवल मधला. होयसाळा, गहडवाला, काकतीय किंगडम आणि यादवा किंगडम. हाऊ मेनी ऑफ द अबाउ डायनेस्टीज इस्टॅब्लिश देअर किंगडम इन अर्ली 8th century, अर्ली 8th century AD, अर्ली 8th,
अर्ली 8th सेंचुरी. अर्ली 8th सेंचुरी म्हणजे काय, साधारण 1700 ते 1725च्या दरम्यान ही अर्ली 8th सेंचुरी, सॉरी 700, अर्ली 18th नाही, 700 ते 725 ADच्या दरम्यान आहे, राईट. सो त्या काळात कोणती डायनेस्टी होती हे तुम्हाला शोधायचं सरळ सरळ. आपल्याला माहिती आहे हे होयसाळा कुठलं आहे, टेम्पल आर्किटेक्चर आहे आणि ते स्टेलाइट टाईल आहे. सो हे सगळे तुम्ही जर नावं पाहिली, गढवाला, काकातिया, तर तुम्हाला ही सगळी नावं मिडिवलमध्ये दिसते. ठीक आहे, कसं सॉल्व्ह करायचं हा आपला आत्ता टार्गेट नाही. आपलं टार्गेट काय, किंगडम्स वरती क्वेश्चन येतात. मी तुम्हाला सांगितलं होतं जस्ट किंगडम्स. सो त्याचे किंग्स पण लक्षात ठेवावं लागतील, आता त्यांनी केलेल्या लढायला पण लक्षात ठेवावं लागणार आहे. आता त्याच्या पेअरिंगसाठी डायरेक्ट क्वेश्चन येतात. सो किंगडम्स वरती क्वेश्चन येणार आहे, ते त्याचं उदाहरण सांगितलंय, याचं आन्सर डी आहे. ठीक आहे, नेक्स्ट. मग लिटररी वर्क, लिटरेचर, जे की आर्ट अँड कल्चर मधला क्वेश्चन आहे. आता आर्ट अँड कल्चरमध्ये पण सगळ्यात जास्त लिटरेचर वर्क तुम्हाला मोठ्या प्रमाणात सापडेल की मिडिवल पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणात सापडेल. ठीक आहे, अगोदरपणे. पण तुम्हाला हे तर फेमस आहे, देवीचंद्र गुप्तम आणि मिलिंद पान. तुम्ही मग नाही, चारी तर नाही माहिती आहे आम्हाला, पण तुम्हाला दोन्ही, हे दोन्ही तर फेमस आहे ना. आणि या दोन्हीचं माहिती आहे ना, हे उत्तर आहे ना, हे नाक्स आहे ना उत्तर आहे, नागार्जुन चुकून केलं त्यांनी. ठीक आहे, सो पसंत म्हणून ते ओनली 2 उत्तर आहे. आता ह्या ऑप्शनला घाबरायचं नाही, अजिबात लय सोपं आहे. जर जोड्या लावायला आल्या, 4 जोड्या आहेत, तुम्हाला असं वाटतं का 4 जोड्या त्यांनी चुकीच्या दिलेल्या असणार आहे, किंवा 4च्या जोड्या बरोबर दिल्यात, असं होऊ शकतं का? नाही, 4 जोड्या बरोबर नाही, तर हाय चान्सेस हे उत्तर नसणार आहे. 3 पैकी शोधायचं आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही त्याच्यापैकी 2 बरोबर किंवा 2 चुकीचा शोधू शकताय, सरळ सरळ 2 ओळखीचे, 2 अगदी अनोळखीचे, डोळे दाखवून ओनली टू उत्तर आणायचं, बरोबर असं नसेल तर चेक करून बघा. बट जोक्स अपार्ट सोडून द्या. ठीक आहे, हे गोष्ट कशा सॉल्व्ह करतात, त्याच्यामध्ये येणारे आन्सर कसे शोधायचे. बट इम्पॉर्टंट काय आहे, आपल्याला काय स्टडी करायचं आहे, लिटरेचर. सो मिडिवल काळातलं आर्ट अँड आर्ट कल्चरवरती पण क्वेश्चन येतात ते. सो लक्षात ठेवा, आर्ट अँड कल्चरवरती कसे क्वेश्चन येतात ते. लिटरेचर, फिलॉसॉफी, पेंटिंग यावरती क्वेश्चन येतात. नेक्स्ट, आता इथे सांगायला म्हटलं तुम्हाला मी, which of the following rulers of Vijayanagara Empire constructed a large dam across the Tungabhadra river and canal cum aqueduct several kilometers long from the river up to the capital city? समजून घ्या, तुम्ही जर ही जी नवीन मॉडर्न हिस्ट्रीचं बुक वाचलं तर प्रिलियमचा क्वेश्चन डायरेक्ट इथून आलेला आहे. ठीक आहे, नवीन NCERT आलेली. तर नवीन NCERT मध्ये विजयनगरा किंगडमचं डिटेल नकाशा दिला आणि त्याची एक्सप्लेनेशन केलेली आहे. आपल्या NCERT बॅचमध्ये पहा, तुम्हाला 1 मिनिटात लक्षात. त्याच वेळेस सांगितले हा PYQ तिथून आलेला आहे, त्याच्यात डायरेक्ट उरलेले. बट मला इथं सांगायचं काय, ट्रेंड कसा चेंज झाला आहे. यापूर्वी काय असायचं, क्वेश्चन असायचा लाईक फॉर एक्झाम्पल की महामंडप कोणाचा आहे, राया गोपुरराम्स कोणाचे आहेत, एटसेट्रा, आणि त्याचं उत्तर विजयनगरा किंगडम असायचं. विजयनगरा महामंडप कोणाचा आहे, तर विजयनगरा किंगडम मध्ये. पण आता काय केलं त्यांनी, आणखीन डीप गेलेत विजयनगरा, पण त्यांना विजयनगरावरती क्वेश्चन विचारायचा. द रिझन तुम्हाला पण माहिती, इट इज द ओनली मेजर और इम्पॉर्टंट हिंदू किंगडम इन द मिडिवल पिरियड, पर्टिक्युलरली इन मुघल पिरियड. मुघल पिरियडमध्ये एकमेव इम्पॉर्टंट असं जे हिंदू किंगडम असेल, हिंदू राज्य असेल, ते विजयनगरा होतं. सो त्याच्या क्वेश्चन येतात जास्त, जे इंडियन ओरिजिनचं होतं म्हणा, असं पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, सो त्याच्यावर जास्त प्रकारे क्वेश्चन असतात. पण आता त्यांनी कसं केलंय, डेप्थनेसने विचारायला सुरुवात केल्या. फॉर एक्झाम्पल देवराया, त्याचे राजे विचारलेत कोण कोणी, तुम्हाला माहिती असेल ना तरी पण लाईक बऱ्यापैकी समजून येतं. यार हे जे विजयनगरा एरिया, सॉरी विजयनगरा एम्पायरमध्ये जर तुम्ही राजांची नाव असली ना, तर बऱ्यापैकी तुम्हाला रायामध्ये नाव सापडेल. याच्यावरून पण तुम्ही ऑप्शन टिक करू शकता. पण सांगण्याचं उद्दिष्ट काय, ह्या गोष्टींवर नंतर जा. आधी काय डोक्यात ठेवा की आपल्याला हे राजे देखील आता वाचावे लागणार आहे. त्याचबरोबर हे 3 राजे कोणते ते देखील पाहावे लागणार आहे. नेक्स्ट, who among the following ruler of medieval Gujarat surrendered Diu to the Portuguese? Early Europeans. याच्यावर क्वेश्चन आहे की त्यांनी सांगितले कोणीतरी मिडिवल गुजरात मधलं सरेंडर केले दिहू टू द पोर्तुगीजांना. दीव दमन पोर्तुगीजांना सरेंडर कोणी केले? आपल्याला माहिती आहे बहादूर शहाच्या काळात झालं होतं. हे तुम्हाला पाठ करावं लागेल की मुघल एम्पायरमध्ये पण. पुन्हा एकदा समजून घ्या, किंगडम्सवरती आणि किंग्सवरती 3 क्वेश्चन आत्ता घेतलेले सगळे क्वेश्चन 2023चे समजून घ्या. त्याच्यावरून लक्षात घ्यायचं आहे की किंग्सवरती किंगडम्सवरती मोठ्या प्रमाणात क्वेश्चन यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट, by which of the one of the following acts was the Governor General of a Bengal designated as the Governor General of India? मी सांगितलं कॉन्स्टिट्यूशनल स्कीम्स वरती क्वेश्चन येतात, ते रेग्युलेटिंग ऍक्ट्स वरती क्वेश्चन आले. बरोबर, आता पाहिजे काय झाले, हा 73चा आकडा नाही ऍक्च्युली. ठीक आहे, काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी बुक्समध्ये नाही. बट रेग्युलेटिंग ऍक्ट तोच होता एकमेव. ठीक आहे, किंवा
सो बाकीचे नंतरचे जे ऍक्ट आहे त्याला चार्टर ऍक्ट म्हटलं जातो, तो ऍक्ट रेग्युलेटिंग, बट तो 73चा आहे. सो असं नाही ते काही चुकलेलं आहे, ठीक आहे, ते बरोबर पण आहे, बट तोच ऍक्ट आहे, पण त्यांनी फक्त मेन्शन रेग्युलेटिंग ऍक्ट, फिट्स इंडिया ऍक्ट एवढंच केलं होतं, ठीक आहे, समजून घ्या. पण मी माझं सांगण्याचं उद्दिष्ट काय, ह्या ऍक्टवरती क्वेश्चन येतात, पॉलिटीचा पहिला चॅप्टर आहे, ठीक आहे, लक्ष्मीकांतमध्ये. बट समजून घ्या तिथूनच नाही करायचं, हिस्ट्रीच्या बुकमधून करायचं आहे, कारण काय हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह पण लक्षात घ्यायचं आहे. पॉलिटीच्या लक्ष्मीकांतच्या बुकमध्ये फक्त पॉलिटिकल डेव्हलपमेंट कशी झाली किंवा कॉन्स्टिट्यूशनल त्या कंटेक्समध्ये दिलेलं आहे, पण त्याच्यापेक्षा पण तुम्हाला डीपमध्ये जाऊन हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट काय झाली ते लक्षात ठेवावं लागेल, त्याचा एक चार्ट बनावं लागेल, याच्यावरती क्वेश्चन्स येतात आणि फोकस पण ठेवायचा आहे. जर इन डेप्थनेस आलं तर 1909, 1919 आणि 1935 वरती क्वेश्चन येतात, ठीक आहे. सो अशा प्रकारे, सो दॅट्स ऑल. सो हा अशा प्रकारे ट्रेंड आहे, तुम्ही समजून घ्या कुठून क्वेश्चन येतात जास्त, कुठून नाही क्वेश्चन येत. आता मग तुम्ही काही एक गोष्ट इम्पॉर्टंट की सिलेबसमध्ये अभ्यास कुठून करायचा आहे. पहिली गोष्ट, अभ्यास स्टडी कसा करायचा प्रिपेअर करताना. पहिली गोष्ट माझं आजही म्हणणं आहे, सुरुवात मॉडर्ननी करा. द रिझन सांगतो बा, हे माझं ओपिनियन, तुमचं ओपिनियन चेंज असू शकतं. द रिझन, मॉडर्न शिकवण्यासाठी तुम्हाला टीचरची गरज नाही, कोणाची गरज नाही, तुम्ही स्वतः शिकू शकता, तुम्ही स्वतः वाचू शकता, आणि त्यासाठी सोर्स फिक्स आहे, स्पेक्ट्रम. UPSC चालले आपले, ठीक आहे. स्पेक्ट्रम वाचता तुम्ही, तुमचं मॉडर्न तयार होईल, मराठीमध्ये पण भेटतं आय थिंक माझ्या माहितीनुसार, ठीक आहे. सो स्पेक्ट्रम वाचा सगळ्यात पहिल्यांदा. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती लगेच जे PYQ आहेत ना ते सोडा. का सांगतो मी, समजून घ्या, हे म्हणजे लो हँगिंग फ्रूट आहे की मॉडर्नवरती. आता तुम्ही दोन्ही क्वेश्चन पाहिले, कम्पॅरेटिव्हली इझी क्वेश्चन्स आहेत, फार डिफिकल्ट क्वेश्चन नाही, कारण का त्यांनी वेटेज पण कमी केले आणि डिफिकल्ट क्वेश्चन पण विचारायचं कमी केलं. सो सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतात. सो हे वाचून पटकनी संपूर्ण टाका विषय, याच्यावरचे PYQ सोडवा, आणि जर काही टेस्ट असतील आपल्या की ज्या मॉडर्न हिस्ट्री स्पेसिफिक टेस्ट आहे सब्जेक्ट वाईज, त्या सोडवा, त्याचा प्रश्न संपला, ठीक आहे. नंतर या एन्शियंटकडं, मिडिवल अँड आर्ट अँड कल्चर. आता तुम्ही सगळ्यांनी NCERT वाचून झालेलं आहे तुमच्या, असं ॲज्युम करतो. सो सुरुवातीला, ठीक आहे. सो NCERT त्याच्या जर नोट्स काढून ठेवलेल्या असतील तर फार छान आहे, कारण का आता पूर्ण NCERT वाचायला गरज नाही आहे, फार NCERT सगळ्या रिलिव्हंट आहे असल्यातला प्रकार नाही आहे. दुसरं, जर एन्शियंटची तुम्हाला ओल्ड NCERT भेटली तर ती वाचू शकता, किंवा त्याच्यासारखी सेम बुक आहे RS शर्माचं, ते देखील वाचू शकता. समजून घ्या मला काय सांगायचं आहे, ठीक आहे. RS शर्माचं बुक आहे ते पण देखील वाचू शकता तुम्ही का. बट हे बुक दोन्ही पण हेवी आहेत. सो ज्यांनी अगोदर वाचलेलं आहे किंवा ज्यांना टाईम आहे अजून ते करू शकतात, नाही तर याच्या नोट्स पण मिळतात मार्केटमध्ये, त्या वाचल्या तरी चालेल. सेम आहे मिडिवलसाठी, मिडिवलची एक ओल्ड NCERT आहे, तेवढी कंप्लीट करा, मोर दॅन सफिशियंट आहे. हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हने लक्षात ठेवा, हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हने. सतीशचंद्राची NCERT. आर्ट अँड कल्चरसाठी सगळ्यात पहिल्यांदा 11ची NCERT हे कंपल्सरी आहे, याच्यात एक्सक्यूज नाही, लक्षात ठेवा. हे करणंच, त्याच्यातून तुम्हाला आयडिया येतात की सॉल्व्ह कसं करायचं आहे, ठीक आहे. सो तुम्हाला बऱ्याचशा आयडिया येतात, सॉल्व्ह करण्यासाठी तरी आयडिया येतात. त्यानंतर 11th NCERT नंतर नितीन सिंघानिया रेफर करावं लागणार आहे. येस, करावं लागणार आहे नितीन सिंघानिया. हिस्टॉरिक बल्क येते, हिस्ट्री बल्क येते त्याच्यासाठी, त्याच्यामुळेच बल्क येते, ठीक आहे. नितीन सिंघानिया करावं लागणार आहे. बट नितीन सिंघानिया खूप मोठं बल्की बुक आहे लक्ष्मीकांत. सिलेक्टिव्ह टॉपिक्स करायचे त्यातले. ते सिलेक्टिव्ह टॉपिक्स काय, आत्ताच मी सांगितलं, जैनिझम, बुद्धिझम चांगलं करा, भक्ती मुवमेंट, सुफी मुवमेंट चांगलं करा, ठीक आहे. त्यानंतर हरप्पन कल्चर, गुप्ता कल्चर, त्यातलं आर्ट अँड आर्किटेक्चर स्टडी करा. टेम्पल आर्किटेक्चरवर ह्यावर्षी क्वेश्चन येण्याचे हाय चान्सेस आहे. राम मंदिर नगर टाईपचं टेम्पल आर्किटेक्चरने बनवलेलं आहे, सो हाय चान्सेस आहे त्यावरती त्या टाईपचे क्वेश्चन येण्याचे. सो तुम्हाला ते तिथून सिलेक्टिव्हली टेम्पल आर्किटेक्चर ह्यावेळेस चांगलं करून ठेवायचं, कुठे कोणत्या टाईपचे, त्याचे फीचर्स काय, एक्झाम्पल्स काय, सगळं कोणत्या राजांनी बांधलं एटसेट्रा. सो नितीन सिंघानियाचे सिलेक्टिव्ह चॅप्टर्स करायचे आहेत, ते मी एक दिवस एक पुन्हा सेपरेट लेक्चर घेऊन सांगेन कोणते कोणते चॅप्टर्स करायचे नितीन सिंघानियामधून, ठीक आहे. त्यानंतर हे झालं आर्ट अँड कल्चर संदर्भात नितीन सिंघानिया आणि 11ची NCERT. त्यानंतर काही मुलं तामिळनाडू बोर्डचं बुक रेफर करतात. आता तामिळनाडू बोर्डची पण 2 बुक्स आहेत, लाईक 11th 12th बुक्स आहे समथिंग. त्या बुक्समध्ये एक बुक्स आहे ओल्ड तामिळनाडूचं बुक आणि दुसरं आहे न्यू वन. 2 बुक्स आहे. आता त्याच्यात फरक काय समजून घ्या. ओल्ड बुक मोर ऑफ ए फॅक्च्युअल होतं, त्याच्यामध्ये फॅक्ट्स मोठ्या प्रमाणात होते, आणि न्यू बुक मोर ऑफ ए डिस्क्रिप्टिव्ह टाईपनी, की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला मेन्ससाठी फार माहिती आहे, डिस्क्रिप्टिव्ह टाईपनी, की प्रत्येक राज्याची सोशो इकॉनॉमिक पॉलिटी काय. बट तुम्हाला जर अंडरस्टँड करून घ्यायचं ना की ते एम्पायर कसं होतं, त्याची इकॉनॉमी कशी होती, त्याची सोसायटी कशी होती, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल प्रीचे आन्सर ॲड्रेस करायला. कारण का बऱ्याचशा गोष्टींना लॉजिक लावायचं असेल ना तर त्याच्या मागची अंडरस्टँडिंग असायला लागते, की ह्या किंगडममध्ये साधारण काय होतं, की हे किंगडममध्ये फॉरेन ट्रेड होतं का, की तिथे पोर्ट असतील,
पोर्ट्स असतील बरोबर, बंदर असतील. सो त्या टाईपचं समजून घ्यायचं असेल तर न्यू. पण या दोन्हीपैकी एकच वाचा, तुमची चॉईस आहे, कोणतंही एक वाचलं तरी हरकत नाही. यातला बराचसा पार्ट जो इम्पॉर्टंट त्याच्यात कव्हर केलेला आहे तो थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह पण आहे, बेट ऑफ आहे. ठीक आहे. सो हे सगळे मल्टिपल टाइम्स वाचायला आता शक्य नाही. सो तुमचे रिसोर्सेस चॉईस करा वाईजली. कारण का हे कशासाठी, याच्यामध्ये एन्शियंट पण आहे, मिडिवल पण आहे आणि मॉडर्न पण आहे प्रकार. ठीक आहे. एकाच बुकमध्ये सगळे दिलेले आहे याच्यामध्ये. सो ते रिव्हिजन टाईपसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता मोर ऑफ, बरोबर. प्लस तुम्हाला याच्यातले नोट्स काढून ठेवावे लागतील किंवा सिलेक्टिव्ह चॅप्टर्स वाचावे लागतील. आणि अगोदर जे सांगितलं, ठीक आहे, आर्ट अँड कल्चरसाठी ही तर लाईक याचे नोट्स काढा, पाठ करा, जसं काय करायचं ते करा. आणि या दोन्हीसाठी शक्यतो ओल्ड NCERT वाचलं तरी चालेल, किंवा नोट्स असतील किंवा आपले बुकलेट असतील त्या बुकलेटमधून सुद्धा स्टडी केला तरी चालेल. जे तुम्हाला नोट्स दिलेल्या सरांनी असतील किंवा आपल्या अकॅडमीने ते देखील रेफर केलं तरी चालेल. ते आपण मोर ऑफ त्याच बुक्सच्या नोट्स काढलेल्या आहेत, त्याच बुक्सच्या आधारावरती. ठीक आहे. कारण ते ऑथेंटिक सोर्सेस आहे. सो अशा प्रकारे तुम्ही हिस्ट्रीचं प्रिपरेशन करा. ऑल द बेस्ट. हिस्ट्रीचं जास्त टेन्शन घेऊ नका. फार काही प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट नाही. किती वाचले तरी तुम्हाला तेवढेच मार्क्स येणार जेवढे तुम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही तुमचे जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत, तुमची जिथे स्ट्रेंथ आहे, जिथे तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळतील त्याच्यावरती फोकस करा. आणि ऑब्व्हियसली हे रिसोर्सेस झाल्यानंतर त्याच्या नोट्स, त्याचे रिव्हिजन झाल्यानंतर MCQ प्रॅक्टिस करायला विसरू नका. PYQ पण प्लस टेस्ट सिरीज पण. ठीक आहे. दॅट्स ऑल अबाउट दिस हिस्ट्री 10. ठीक आहे. थँक्यू.